भाईंदर पश्चिमेतील 90 फूट रस्त्यावर एका तरुणाची झोंबी ड्रगच्या प्रभावाखाली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती। मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं स्पष्ट झालंय। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 1च्या पथकाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेत तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित तरुणाचा शोध घेतला। 17 एप्रिल रोजी भाईंदरमधील डॉक्टर आंबेडकर चौकातून त्याला ताब्यात घेण्यात आलं। व्हायरल व्हिडिओतील तरुणाचे नाव समीर राजेंद्र रावल, वय 22 वर्ष असून तो मूळचा नेपाळमधील रहिवासी आहे। तो बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर मजुरीचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। तपासादरम्यान समोर आलंय की समीर गेल्या 2 वर्षांपासून प्रेगाबालिन या औषधाच्या व्यसनाधीन आहे। 13 एप्रिलच्या रात्री त्याने नवघर नाका येथील एका मेडिकलमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय 10 गोळ्या विकत घेतल्या आणि त्यापैकी 5 गोळ्यांचे एकाच वेळी सेवन केले। या अतिसेवनामुळे त्याला चक्कर येऊन शरीरावरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यातच एका अवस्थेत स्तब्ध उभा राहिला। नेमका हाच क्षण कोणीतरी मोबाईलमध्ये कैद केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। याबाबत पोलिसांनी स्पष्ट केलंय की ही घटना कोणत्याही झोंबी ड्रगशी संबंधित नसून औषधांच्या अतिसेवनामुळे घडली आहे। त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रमाणित व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी मीरा भाईंदर परिसरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याच्यामध्ये एक तरुण मुलगा असं एकदम फ्रीज झालेल्या अवस्थेमध्ये वाकलेल्या अवस्थेमध्ये असं उभा असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्याबाबत मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री निकेत कौशिक साहेब आणि पोलीस उपायुक्त क्राईम ब्रांच श्री संदीप डोयफोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हे प्रकटीकरण पथक कक्ष 1 काश्मीरा आम्ही याचा तपास सुरू केला। त्याच्यामध्ये असं आढळून आलं की एक 22 वर्षीय वयाचा एक तरुण होता, समीर रावळ म्हणून। तर तो त्या व्हायरल व्हिडिओमधला तरुण होता। त्याचा आम्ही शोध घेतला। त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये असं दिसून आलं की तो 2 महिन्यापूर्वी नेपाळ इथून भाईंदरमध्ये आला होता आणि त्याला नेपाळमध्ये असल्यापासून एक प्रेगाबॅलिन म्हणून एक न्यूरोपॅथिक टॅबलेट्स येतात, तर नशे करतात त्या टॅबलेट्स खाण्याचे त्याला व्यसन होतं। तो इथं भाईंदरमध्ये आल्यानंतर त्या गोळ्या कुठे मिळतात काय त्याचा त्याने शोध घेत होता। त्या दरम्यान त्याला भाईंदर पूर्वमध्ये एका मेडिकलमध्ये त्याला विदाऊट प्रिस्क्रिप्शन या गोळ्या मिळत असल्याचं समजलं। त्यामुळे त्यांनी सदर मेडिकलमध्ये जाऊन तो त्या गोळ्या घेऊन त्याचं व्यसन करू लागला। सदरच्या ज्या प्रेगाबॅलिन गोळ्या आहेत त्या शेड्यूल H या प्रकारातल्या गोळ्या असतात, ज्याकरता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते। सदर मेडिकलवाल्याने त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन न घेता त्याला दिनांक 13 तारखेला या गोळ्या दिल्या होत्या आणि सदर गोळ्याचा तो जो तरुण आहे रावळ त्याने ओव्हरडोस घेतला होता। त्या ओव्हरडोसमुळे त्याची ती तशी अवस्था झाली होती। तर ह्याच्यामध्ये कोणतेही नार्कोटिक सबस्टन्स असल्याचं आम्हाला आढळून आलं नाही। तर तो जो झोंबी ड्रग या नावाने जो ह्याचा प्रचार झाला होता, अपप्रचार झाला होता, तर तसं काही नसून ते एक प्रेगाबॅलिन टॅबलेट नावाची जी गोळी होती त्याचा ओव्हरडोस त्या तरुणाने केल्यामुळे त्याची तशी अवस्था झाल्याचं आमच्या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, भाईंदर।